सांगली मार्केट कमिटी त्रिभाजनावर आज कोल्हापूर येथील उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सांगली मार्केट कमिटीच्या त्रिभाजन प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज दिनांक 15 रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्यासह जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। 15 जुलैची तारीख निश्चित केली, त्यावेळी तब्बल महिन्याभरानंतर होणाऱ्या सुनावणीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे। सांगली येथील मार्केट कमिटीच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या 3 तालुक्याचा समावेश आहे। राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतंत्र मार्केट कमिटी व्हावी यासाठी आराखडा तयार करून जत व कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र मार्केट कमिटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमातही या उपक्रमाचा समावेश होता। सत्ताधारी संचालक मंडळाने या निर्णयाला विरोध दर्शवत बाजार समिती त्रिभाजन होऊ नये अशी भूमिका घेतली आहे। त्रिभाजन झाल्यास सांगली बाजार समितीची आर्थिक उलाढाल, उत्पन्न आणि प्रशासकीय बळ कमी होईल असा त्यांचा दावा आहे। मात्र या त्रिभाजनाचा फटका मात्र जत व कवठेमहांकाळ तालुक्याच्या दुष्काळी तालुक्यालाही होण्याची शक्यता आहे। सध्या या मार्केट कमिटीवर प्रशासक असून प्रशासकामुळे मात्र मार्केट कमिटीचा कारभार ठप्प झाल्याचे सध्या दिसून येत आहे। त्यामुळे आज होणाऱ्या त्रिभाजनाच्या सुनावणीकडे जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। Press the bell icon on the video and never miss another update.